हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण कुठे आलो सांग? शिवापूरला. कुणाकडे? हातीकडे. आम्ही आलो आता शिबलापूरला. वीर आहे स्कूलला संगनमेरला, कारण त्याचा आज होता पेपर आणि मला थोडंसं लवकर यायचं होतं. त्याला स्कूल होतं 1:30 वाजता. मग 1 वाजता मी त्याला बसमध्ये बसून दिलं आणि त्यानंतर पप्पा आणि आम्ही इकडे आलो शिबलापूरला. तर माझं काय काम होतं, तर आज मला होती मेकअपची ऑर्डर. त्यासाठी आज आहे हळद, म्हणून मला जायचं आहे मेकअप करायला. तर त्यामुळे मग आता वीरला घेऊन येतो आहे संगमनेरवरनं आणि आता मला पप्पा सोडतील हांगेवाडीला. तर मी घरी आले होते, कारण लवकर आलो आम्ही, 2:30-3 वाजता आलो. त्यामुळे म्हटलं चला आता घरी जाऊ, परीला इथे मम्मीजवळ सोडू आणि नंतर मग मग मी जाईल तिकडे, असं ठरलं. मग आता पप्पा मला नेऊन सोडतील. तर मेकअप म्हणजे नवरीचं मेकअप नाही आहे, सायडर आहेत. त्यामुळे कारण मी तिचा मेकअप याला केला होता एंगेजमेंटला, म्हणजे तिच्या नंदेचं लग्न होतं आणि एंगेजमेंटला मग मी तिचा मेकअप केला. तिला खूप आवडला. त्यामुळे मग तिने मला आता हळदीचा आणि लग्नाचा दोन्ही पण दिलेले आहेत. आणि तो कसा करते ते मी तुम्हाला नक्की दाखवेल व्हिडिओमध्ये. आणि इकडे मम्मीन ते आत्ता आराम करून उठलेत. इकडे आहे मम्मी आणि पप्पांनी ते चारा टाकतात ते गायांना. वहिनी गेलेला आहे पुण्याला, कारण गोलू तिकडे होता पुण्याला, महिना झाला तेव्हापासनं. तर वहिनी त्याला आणायला गेलेत, कारण वहिनीला आहे सॅटर्डे संडेची सुट्टी आहे. त्यामुळे झाड माझ्या बाळ किती छान आहे. दिलं फेकून, कशाला म्हटली बाई तिकडेच फेकून कचऱ्यात टाका. तर चलो बाई, निघते आता मी. आणि बाबूला इकडे पप्पा आणि नाना गायांना चारा टाकताय आणि इकडे माझी श्रू आज झोपलीच नाही आहे दुपारची. आणि इकडे आता मस्त तिची झाडझूड चालू झाली आहे. मम्मी ठेवते चहा आणि माझी बॅग तिथे आहे. काय करते ग बाळा? झाडू मारते. आणि आपला बाबू कुठे? स्कूलला. आता त्याला कोण घेऊन येणार? शमू मामा घेऊन येणार. अरे बापरे, तू बोलली नाही बाबूला घे का काय? का ग? तुला वाटलं नाही आपण बाबूला घेऊन यायला पाहिजे शिबलापूरला? किती काम करणार ग तू आता? बाच. हॅलो फ्रेंड्स, तर ना आत्ता वाजले संध्याकाळचे 4:30 आणि आता मी झोपेतून उठले सर्वजण. आज सकाळी मी जाऊन मेकअप करून आले. आज होता लग्नाचा मेकअप, पण असं झालं वेळच नाही भेटला मला फोटो काढायला किंवा थोडंसं व्हिडिओ शूट करायला. एवढी गडबड होती ना की बस कोण काय म्हणायचं. म्हणजे जिचा मी मेकअप करायला गेले होते तिचा मेकअप झाल्यानंतर ही म्हणते माझी हेअरस्टाईल करायची, ती म्हणते माझा मेकअप करायचा. यात सगळा वेळ निघून गेला. मला वेळच भेटलेला नाही आहे व्हिडिओ शूट वगैरे करायला. त्याच्यामुळे तर मी आता तुम्हाला काही दाखवू शकत नाही. आणि आता उठल्यानंतर चहा वगैरे घेतला मस्त. आम्ही आत्ताच गोठ्यामध्ये गेलो, शेण टाकलं, मम्मीने भरून दिलं पप्पांनी आणि मी नेऊन टाकलं. कारण दादा नाही आहे घरी आणि वहिनी पण नाही आहेत घरी, दोघे पण गेले पुण्याला. मारल ते गेलेले आहेत पुण्याला. त्यामुळे मी आज थोडीशी हेल्प केली त्यांना. नाना आलेले आहे गावातले आणि ते पण थोडीशी हेल्प करत आहे पप्पा त्यांना काम करण्यासाठी. आणि मी आज दादाचा शर्ट घातलेला आहे, कारण मी त्यांनी कपडेच घेऊन आलेली नव्हते, फक्त एकच ड्रेस आणलेला होता. श्रूने घातले इकडे गोलूचे कपडे आणि वीरने घातले वीरचेच कपडे. सानूचे नाही आहे, हां पण ते गोलूलाच घेतलेले आहेत. आता इकडे मम्मीने त्यांचं चाललंय चारा टाकायचं काम. आणि वीर कधीचं बोलते की आई तू माझ्यासोबत रंगपंचमी खेळ, पण आता ऊन गेलेला आहे आणि ह्या टायमिंगला खेळायचं म्हटल्यानंतर सर्दी होण्याचे कामं, त्याच्यामुळे नाही खेळणार आहे मी. आणि इकडे माझी मी तुला बोललो होतं का, म्हणले ऊन आहे नंतर घेऊ सांगितलं, आता बोलते ऊन नाही म्हणून नंतर घे.
अरे उन्हात खेळू असं बोलले होते, पण आपण दुपारी झोपलो आणि मी सकाळी मेकअपला गेले होते ना. मला काही मजा होतो तू खेळ माझ्यासोबत. अच्छा नष्ट बाळा. मला काहीच नाही माहिती, तू खेळ. चला आता ही चिटिंग आहे, ही चिटिंग, ही चिटिंग, ही चिटिंग. अगं नानी नळी नळी फोल्ड झाली खाली, मग नाही येत. लहान पोरांच्या वर गंमत आहे रे. याची चालली रंगपंचमी. अशी जवळ जवळ कोण फायरिंग करत आहे. माझा मोबाईल भिजला. तसं नाही, तुम्हाला दोघी नाही ना युद्धाला द्यायला पाहिजे, युद्ध करायला. ए वीर वीर रडाल बर का. लाव त्याला, लाव. घे ना आणि मम्मी भिजून आता. हे बघा, हे ना त्यांची गण निघाली, ते बाहेर पळायलेत लावायला. आय 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 बापरे. हिने गरम पाणी घेतले आणि थंड पाणी घेऊन आली होती. ए मम्मी अगं खोल बादली उचल येडे. बाई ग, माझा हसून हसून पोट दुखायला लागलं, गाल पण दुखायला लागले. परी काय झालं ग? काय केलं ग आजीने त्यांनी? जाऊ दे, तुम्हाला कधी खेळायला भेटली असती. तुटलं नाही ना? गोल गोल फिरव. आणि किती एकदम फवाऱ्यासारखं बारीक बारीक. आता ऐक बाई ग, ऐक ग. आले आले मम्मी आले. नेमकं तो पाणी पण संपलं. काय ग तू येडी, जा घरातून घेऊन ये. आई ग, आई ग. तोडत होती ती. मम्मी त्यांनी भरला, मम्मी भरला. आई ग, परी काय चाललंय ग यांचं? आपण वल्ले हो बर का, नाही तर. कोणतं घाण पाणी? असं नाही बा, असं पळायचं. पळाला तो. काय मम्मी, एवढं एवढं पाणी घेऊन उभी राहिली तू. तू गेला पाणी पाहिलं. नानी तुला वाटतं ती तुला सोडाल? तू ये आता भिज एकदाची. मी फक्त बेडवर
इच्या बादलीत पाणी आहे का मम्मी? तू संपलं, असं पाणी संपलं. जाय ना पुढे पळत. ऐक आणि सुचले कधी रात्रीच खेळायला यांना. श्रेव काय चाललंय का या आजींच? मी बोलले झाले ना. नाही 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 मी नाही झाले. मी इथे बघ बाबूची गाडी आली, बाबूची गाडी आली बघ. काय नाही ग श्रेव खेळताय आजीन ते. आजीन ते खेळताय बघ. म्हणजे ज्याच्या सोबत खेळते त्याच्याकडेच पाणी मागते. अगं खेळताय आजीन ते श्रेव. ए बाबू कुठे गेला ग? बाबू बाबू कुठे गेला? बाबू कुठे गेला? इकडे ये बघ, याने भरून आणलं मम्मी. ऐक ना, ऐ मम्मीच्या डोक्यावरून होत. उलटा गेम. तू कुठे गेलता आणायला? ऐ दादा, तो दादाकडे बघ काय. असं नाही आहे. दे ना वतून तिथं, वत ना पटकन. नाही 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 पळ 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 चल इकडे. तेव्हा ते आजीन ते बघ किती छान खेळताय. थांब मी तुझे कपडे काढते. हा तर तो दादा बघ काढ. गप गप काढ. ए बस चला बस. ए बस बस बस. नानी कुठं पळाली? नानी झालं आता, झालं 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 झालं. नानी नानी लपून बसली. मला अजून आठवतंय नाना ते गरगूट आणि तुम्ही बादला घेऊन मागे लागायच्या, बागेत पळत होते लिंबाच्या. मला चांगलं आठवतंय तेव्हाची. आणि एक ना असा कलर, तो सिल्वर कलर होता बघा दादू, निघतच नव्हता गालात लावल्यावर. कुणाला लागलं होतं? बापरे. मला पुरवलं केलं तुम्ही एवढे सुद्धा वळले नाही झाले. हा नाही सोडायची मला. वैस मास सोडलाय पाणी. नको नको बस आता, बस बस आता. माशाचं पाणी शी वाज घे बरं. येतोय ना?
नाही ना पण ते गरम लागलं अरे अंगावर टाकलं अगे नानी संपलंय पाणी ये की आता काय घाबरते कुठे कुठे नाहीये अगं नाहीये नाहीये अगं संपलंय ती मुद्दाम घेऊन उभी राहिली आला 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 मला आंघोळ घातली त्याचं काय नाही ते गेट लावून घे ते काढले गेट उघडं नको अरे गेट लावून एकदम प्रेमाने वरती गेट लावून पाणी टाकून पण येतोय कुठं काटा काढतं मला अजून तयारी तिथे काही साधे चांगलं पाणी आहे का ते तुम्हाला कलर द्यायला पाहिजे होता कलर होता घरात तू काय करून ठेवली तुला भरून नाही ठेवलं मला कडी लावायची गोट्याला तिकडून कुठून पाणी आणलं तो डायरेक्ट टाकीतून बाई एवढं चिखलात गेला का तू हा जर वाघाने उचलून नेलं ना तुम्हाला घाबरून कुत्र कंपाऊंड इकडे घालून ये तिकडून जातो ओय वाघ येईल वाघ वाघ ये तिकडे वाघ इकडे ये तू चल लवकर कडी लावली नानीले वाचली पण नानी हे दोघं उठायला पाहिजे होते यांनी खेळायला पाहिजे होतं अरे त्याच्यात पाणीच नाही आहे ही बादली तरी छोटी घ्यायची मला काय बादली भरतोय इथे नळ आहे ना बाहेर मला कुठं जमून देते पण ही चिटिंग आहे असं दोघांनी नाही कुणी कुणाच्या अंगावर फेकायला पाहिजे हा नको ही बघ कशी मगानी खेळती सगळ्यांना जायचं बर का तू जर नानीला भिजवलं तर तुला मानलं म्हणन चल असं चिटिंग नाही खेळायची इकडे नानांचे बघ ना अगं टाकी काय आहे? तोंडावर फेक तोंडावर अरे मोकळी आहे नानी